नेहरू कॉलेज और बीर टिकेंद्रजीत विश्वविद्यालय मानद पुरस्कार भारत गौरव रत्न सेवा सम्मान 2024 का आयोजन कर रहे हैं। विखे पिता और उनके लड़की सुजय विखे हल्ला बोल नीलेश लंके के लिए बाठा साहिब थोरात गांधी मैदान में प्रचार संबोधित करते हुए कहा कि नीलेश लंके को यहां के जनता दिल्ली संसद में लंके को भेजेगी, ये मेरा विश्वास है। महाराष्ट्र से अफसर शेख की खास रिपोर्ट। वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ बोलणार नाही आणि नाहीतरी 13 तारखेपर्यंत ठोकाठोकी आपल्याला अजून करायचीच आहे। ही निवडणूक अत्यंत वेगळी आहे आणि मी सांगितलं की 1971-72 सालापासून मी गांधी मैदान हे पाहतो आहे। एक यशस्वी अशा प्रकारचं राजकीय व्यासपीठ हे आहे आणि हे आपल्याला निश्चितपणे यश मिळून जाईल। एवढा मोठा जनसमुदाय थेटपर्यंत दिसत नाही, तिथपर्यंत जनसमुदाय इथे दिसतोय आणि तुमच्यातला करंट आहे ना, माझ्या मते 360 व्होल्ट असतं, 250 360, आता 2000 व्होल्टचा करंट मला दिसतोय। खरं निलेश लंके उमेदवार म्हणून उभे राहिले आणि सगळं वातावरण अगोदरच होतं। आमदार खरा तर पारनेरचा, पण वातावरण सगळीकडे अगोदरच कसं होतं हे समजायला तयार नाही मला। आता मी तर सगळ्या राज्यातला सगळ्यात जास्त ज्येष्ठ आमदार मी आहे, पण मला त्यांचं काय गौड बंगाल कळलं नाही की या गड्यानं साही मतदारसंघात आपलं प्रेम कसं निर्माण केलं आणि त्यामध्ये साधा सूत्र आहे, साध्या कुटुंबातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, परंतु मनापासून तुमच्याकरता काम करणारा कार्यकर्ता येतो, धडपडणार आहे, जीवाचं रान करणार आहे, जीवाला जीव देणार आहे। जीवाला जीव हा शब्द अत्यंत करेक्ट आहे, योग्य आहे। याला कारण असं का कोरोनाच्या काळामध्ये माणसं, तुम्हाला माहित नाही, घरात सुद्धा नवऱ्याला माऊली अशी ताट सरकून द्यायची, भीती वाटायची तिला सुद्धा, तो तिकडून सरकून द्यायचा। अशा काळात जाऊन त्या पेशंट बरोबर बसायचं, त्याला गोंजारायचं, त्याचं खाल्लं का नाही, तू औषध पाणी झालं का नाही पाहायचं। हे निलेश लंकेच करू जाणं हे कोणाला दुसऱ्याला जमणार नाही आणि म्हणून हे प्रेम जे दिसतं ना ते खोटं नाहीये, त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। गडी तसा राकट आहे। आता एकंदर 19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झालंय। मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथंच बादलीवर पाण्यानं आंघोळ केली, गडी लगेच सकाळी तयार, परत फ्रेश, पहाटे 3ला झोपले तरी 6ला फ्रेश गडी। काय एक दैवी ताकद असावं, अशा प्रकारची ताकद त्यांच्या। ते परवा मला कुणीतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या, हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले, एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली, निलेश लंकेच्या। जायबंदी आहे पाय, बरोबर आहे ना, पाय जायबंदी आहे, दाखवा तर लोकांना। या लागलंय त्याला, खरंय, पण याला लागलं, पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं। म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही, याची धडक केवढी जोरदार असते आता कळालं। आता जी धडक बसल ना, तर हे सायलेन्सर असं उडल तर पार तिकडं। मी काय जास्त वेळ घेत नाही, आपल्याला परत परत बोलायचंच आहे, पवार साहेबांना बोलायचंय, परंतु मी 1-2 गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपवील। पुरी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे, तिच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे, तुम्हाला या निमित्तानं सांगतो। मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले, ऐकले, मी सुद्धा खरं सांगतो का, मी फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, एका दिवसात 2-2 3-3 जिल्हे करतोय, विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय, इकडे करतोय, तिकडे करतोय, पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात, त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का, ते आमच्या भागातच तिकडे फिरतात। आम्ही म्हणतो असतो कनोली, मनोली, कनकापूर, दाड, चनेगाव, हसनापूर, झाला दौरा त्यांचा। म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री, विरोधी पक्ष नेते होते एवढंच इथं फिरत होते, आता एवढंच याच्यात फिरतायत आणि आता तर तुम्ही पार पक्क गुंतून टाकलेलं मला दिसतंय।
भाषण काय करता येते? आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते, उतरले नव्हते इलेक्शन मध्ये, पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली. मला कळेना हे काय कारण आहे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं? विषय कोणता होता? विषय होता लोकसभेचा. देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे, त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे, नाही तर आपला उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्ववान दिवट्या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं हे तरी सांगायला पाहिजे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं बरं? त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले. अजून मी एकदाच फक्त बोललो होतो का ही श्रीमंतच्या विरुद्ध गरिबाची लढाई आहे, एवढंच बोललो, त्याच्यावर काही बोललो नव्हतो. तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले? मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्ववान मुलावर आता आरोप व्हायला लागले, त्याला उत्तर देता येत नाही. तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो म्हणजे तुमचा सोशल नेटवर्कचा. आता त्याच्यावरचं जे लक्ष आहे लोकांचं का हा उमेदवार, दोन उमेदवार आहे आमचे, निलेश लंके तर दुसरे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील, त्यांच्यावरचं लक्ष बाजूला करण्याकरता पवार साहेबांवर आरोप, माझ्यावर आरोप. म्हणजे चला विषय तो सुजय लंके बाजूलाच राहतील आणि यांच्यावरच्या आरोपावर चर्चा चालेल. परंतु आपण एक लक्षात ठेवा, त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतो. प्रश्न जे मांडले त्यांनी त्याला उत्तर देतो आम्ही, द्यायला काही अडचण नाही. परंतु या निवडणुकीमध्ये विषय आहे सुजय लंके, सुजय विखे आणि आपले लंके, याच्यावर चर्चा करा. कोण श्रेष्ठ, कोण योग्य, कोणाला पाठवलं पाहिजे याच्यावरच आपण चर्चा केली पाहिजे.